हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आय एम ऋतुजा शिंदे आणि आज नेमका आमच्या कॉलेजमध्ये नवरात्रीचा इव्हेंट आहे. त्यासाठी मी माझा आउटफिट घ्यायला आलेली. नेमकं मी आउटफिट आणला आणि ज्वेलरी विसरली, तर त्यानंतरच मला कॉल आला. मी आता परत जाते आणि तो आउटफिट घेऊन येते, म्हणजे ज्वेलरी घेऊन. अजून एक जी ऑर्गनायझिंग बॅच आहे ती पण आमचीच आहे. मग त्यामुळे जे आता जे सर्व डेकोरेशन अँड ऑल केलं आहे ते पण आमच्या बॅचने, आमच्या क्लासमेटने सर्वांनी मिळून केलं आहे. तर तुम्हाला या व्लॉगमध्ये ते पण बघायला भेटेल. आणि हा जो आता मी तुम्हाला डोम दाखवणार आहे, तो डोम आमच्या वर्गातल्या बॉईजने रात्री 3-3 वाजेपर्यंत, डोम म्हणजे जो राऊंड असतो गरबासाठी, तो 3-3 वाजेपर्यंत थांबवून बनवला आहे. सुंदर दिसतंय सगळं आणि इकडे पण डेकोरेशन चालू आहे. प्लस सेल्फी पॉईंट्स पण बनवलेले आहेत, ते पण दाखवते. हा फर्स्ट अँड देन हा सेकंड. आणि इथे एक म्हणजे सर्वांनी मिळून एक देवी बनवली आहे, खूप सुंदर आहे, तर ती येणार आहे. आणि हे जे असेल ते एंट्री गेट असेल. प्रतीक. आणि आता इथे रांगोळी काढणं चालू आहे. आता हे जो आम्ही जो पडदा तयार केलेला होता ओव्हरऑल डेकोरेशनचा, तो पण कुठे लावायचा याचं डिस्कशन सुरू आहे, पण छान दिसतोय ओव्हरऑल. आता लाईट्स जे ते आलेत आणि आपल्याला शुभम सांगेल की किती लाईट्स आहेत. सो फाइनली हमारा कॉलेज का फेस्ट इज हैपनिंग टुडे और 40 नहीं 10 हाइड्रोजन और 40 LED आने वाली है. सो बी रेडी फॉर द इवेंट एट 6. आमचा फ्लॅश मॉब पण आहे, तर त्याच्या प्रॅक्टिससाठी आता आम्हाला जायचं आहे. आता इथे आम्ही सर्व फ्लॅश मॉबच्या प्रॅक्टिससाठी आलो आहे. फ्लॅश मॉब गाईज, तर आम्ही आता इथे बसलो आहे आणि इथे प्रॅक्टिस सुरू आहे. आता एकदा शेवटचा हा फ्लॅश मॉब होणार आहे, त्याची रिहर्सल्स होणार आहे आणि मग फायनली असं काय एक्सायटेड आहे का तू बसवलेल्या फ्लॅश मॉबसाठी? एक्साइटेड नाही, पण भीती वाटते की कसं होईल म्हणून. आमचं मेकअप पेंटिंग, आमचं आउटफिट पेंटिंग आहे, सर्व पेंटिंग आहे. आउटफिट पेंटिंग आहे. आता फ्लॅश मॉबची जी फायनल प्रॅक्टिस आहे ती झाली आहे आणि आता जी देवी आहे ती पण म्हणजे तिथे आम्ही बसवतो आहे. अँड गाइज, नाउ वी आर रेडी. फायनली बहुत देर हो गई यार. खूप जणांचे मेकअप करून दिले तू, थँक्यू. आणि माझा पण. हां, तर आम्ही आता जातो आहे कॉलेजकडे आणि मग मी तुम्हाला डेकोरेशन वगैरे दाखवते, कारण आता सर्व A to Z पिन पॉईंट झालं आहे. अँड द डेकोरेशन इज डन. तुम्हाला दाखवतो. आता गरबा भरपूर झाला आहे. आता जरा आरती करूया. लेट्स जॉईन अस. येस. आणि मग आरती झाल्यानंतर आमचा फ्लॅश मॉब बघा. गाईज, इव्हेंट झाला आहे आणि खूप जास्त छान झाला आहे, पण नेमकं काय ना, खूप पाऊस पडला, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता किंवा आउटफिट पण चेंज आहे. अजून पण पाऊस पडतो आहे, बट तुम्ही बघू शकता अजून पण खूप जास्त पाऊस सुरू आहे. आणि आता आपण आपल्या अग्निवेशच्या बॅचला विचारू कसा झाला इव्हेंट. गाईज, कसा झाला इव्हेंट? कसा झाला इव्हेंट? कसा झाला? आणि फ्लॅश मॉब
इव्हेंट संपलाय आता आम्ही सर्व जेवण करतोय हॅलो गाईस. आणि मेन्यू पावभाजी रबडी आणि पुलाव आहे आमच्या श्रावणीला जरा जास्त थंडी वाजते. काहीच कशी आहे पावभाजी पावभाजी कशी आहे आणि फ्लॅश मॉबचा जो पूर्ण व्हिडिओ आहे तो ओम पवार या चॅनलवर अपलोड होणार आहे तर तुम्ही त्या चॅनलवर जाऊन बघा. दादा फूड कमिटी हेड म्हणून तुमचं कौतुक करण्यात येत आहे खूप जास्त, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कमिटीचा रिव्ह्यू आता शिक्षक त्याच्यावर आपण ठरवू सर्व. ओके, सर्वांनी मरू शकतो जेवण. गणेश कसं वाटतं जेवण? आयराणी काय तर जेवण म्हणजे जेवण होतं एक नंबर. हव्या जेवण कसं होतं? जेवण एक नंबर. आणि एक नंबर मॅनेजमेंट बाय गणेश मोरे. कसं वाटलं जेवण कसं आहे? फ्लॅश मॉब करून कसं वाटलं? आदिनाथ फ्लॅश मॉब कसं वाटलं? एक नंबर. सर्व अर्जुना बॅच, अभिदय बॅच, आदित्य बॅच, सर्वांच्या बॅचच्या सहकार्याने हा कार्यक्रम योग्यरित्या पार पडलेला आहे. हे नेते बोलले. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एंड करायचं आहे, काय म्हणणं इच्छित आजच्या इव्हेंट बद्दल? खरी मजा पावसामुळे आली. एक नंबर काम केलं. ताडपत्री नाही लावली, एक नंबर काम केलं. थँक्यू सो मच. थँक्यू. ब्लॉगचा आपण शेवट करतो. तुम्हाला काय म्हणायचं? खरंच लय कष्ट घेतलेले. अशा तऱ्हेने आपल्या ब्लॉगचा एंड झालेला आहे. ऋतुजाच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.